तर हा पहा देवा उभा आहे. आम्ही आता पोहोचलोय पार्किंगमध्ये. गाडी लावली. हे साहेब आद्या आणि इथून पाहता इथे मागे आहे दुबई फ्रेम. आम्ही आता पार्किंगमध्ये गाडी लावली आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे. तिकीट वगैरे आम्ही काढून आणलेत पहिलेच. तर आम्ही दुबई फ्रेमला आतमध्ये जाणार आहे. बघा इथे सर्व पार्किंग आहे. इथं टॅक्सीची सोय आहे आणि हा गेट नंबर 4. आम्ही ह्या गेटनी आतमध्ये जाणार आहे. तिथून दुबई फ्रेमला जाणार आहे. म्हणजे तो गेट आहे. माझा गॉगल दिला यांनी. चला दुबई फ्रेमला. हा चला चला फास्ट. देवा काय करायला? कुठं चाललास तू? कुठं चाललास? भूर चालला? अयो काय करणार आहे जाऊन भूरला तू? जम्पिंग जम्पिंग करतो. फास्ट घे ट्रॉली. कम हियर कम हियर कम. से हाय. हॅलो. स्माइल. ही आहे दुबई फ्रेम. मस्त आता संध्याकाळचा व्ह्यू आहे. आता वाजलेले आहेत 3:30 ते 4. आम्ही जेव्हा वर जाईल तेव्हा अराऊंड 5-5:30 होतील. तेव्हा आम्हाला सनसेट आणि डे दोन्ही मिळू शकतात. आई आली इकडे इकडे. आपण आता निघालो दुबई फ्रेमकडे. तुम्ही पाहता इथे क्यूसाठी भरपूर साऱ्या लाईन्स केलेल्या आहेत. आज क्यू नाही आहे कारण आपण वीकडेजमध्ये आलेलो आहेत. पाहता इथे समोर तुम्हाला दिसतंय त्या साईडला. म्हणजे आम्ही जिथून आलो ते तिकीट काउंटर प्लस इन्फॉर्मेशन डेस्क आहे. आणि दुबई फ्रेमच्या त्या पलीकडे जबील पार्क आहे. मी तुम्हाला जाताना जसं दाखवलं होतं जबील पार्कचं पार्किंग. ते पहिले येतं जबील पार्क आणि त्याच्यानंतर पुढे दुबई फ्रेमचं 4 नंबरचं गेट आहे. ज्या गेटमधून एंट्रन्स केल्यानंतर तुम्ही ह्या क्यूला लागून पुढे जाऊन दुबई फ्रेम पाहू शकता. तर आम्ही त्या लाईनमधून पुढे येऊन इथे दुबई फ्रेम दिसते बघा. आज गर्दी थोडी कमी आहे त्याच्यामुळे आपण व्यवस्थित सगळं पाहू शकतोय. हे बघा दुबई फ्रेम पण दिसायली. ही एंटर करतोय दुबई फ्रेम मध्ये. दुबई फ्रेम इथे. फाउंटन पण सुरू झाला. फाउंटन पण सुरू झालाय. तो चाललाय पाण्याकडे. तो नाही ऐकत कोणाला. फाउंटन सुरू झालाय. तुम्ही पाहू शकता. इथे दुबईचं एंट्रन्स आहे दुबई फ्रेमचं. आपण इथे वर जाणार आहोत. हे पूर्ण फिरून पुन्हा खाली पण येणार आहोत. हा चला एंटर करतोय दुबई फ्रेम मध्ये. आता झालं इथे सगळं फाउंटन दिसतोय आपल्याला. आता आपल्याला तिकीट पण द्यायचंय. घालूया की त्यांनी काढून टाकणार जॅकेट. तर चेन लावावं लागणार आहे. ही दुबई फ्रेम आहे आणि ह्याचा एंट्रन्स आहे. हा एंट्रन्स आहे. तिकीट्स दिलेत आपण आणि आपण आता एंटर करणार आहोत. पोरं इथे एन्जॉय करत. चला आतमध्ये. चला चला लवकर. हा पुढच्या ह्याच्यात सर. चला हे चालत राहायचं इथे. बरोबर आपण चाललो आपण. आणि हे झालं एंट्रन्स.
इथून वर जायचंय, म्हणूनच लूज करा. आपण एंटर केलेलं आहे. सो इथं वर जायला जागा आहे. आपण इथून वर जाणार आहे. असं वर चाललोय. तुम्ही पाहताय सुंदर. ते नंतरून बघू शकतो आपण. पहिले हे जाऊन यायचं का? आपण एका एक्झिबिशन मध्ये आलो. तुम्ही पाहू शकता इथे जे वापरलंय त्यांनी दुबई फ्रेमला गोल्ड क्लॅडिंग, त्याचं एक सॅम्पल ठेवलंय. हे दुबई फ्रेम बांधताना हे असं होतं. छोटं एवढंच एक्झिबिशन आहे. ते छोटंसं एक्झिबिशन पाहिल्यानंतर तुम्ही पाहताय आपण आलो इकडे एंट्रन्समध्ये, जिथून आपण दुबई फ्रेमच्या लिफ्टजवळ पोहोचणार आहोत. सुंदरसं वेलकम झालेलं आहे. तो पुन्हा पण तिकडेच पळतोय. आता हे सगळे आतमध्ये आलेत, मी पण आतमध्ये आली आहे. तुम्ही पाहू शकता इथे UAEची यांनी जुनी संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा उंट आहेत, पुन्हा त्यांची जुनी वेशभूषा. म्हणजे एवढं डेव्हलप व्हायच्या अगोदर पण अशा काही गोष्टी होत्या ज्या त्यांनी तिथे दाखवल्या आहेत. संस्कृती, त्यांची जुनी संस्कृती. घरं पहा त्यांचे कसे होते, जुने घरं, परत दरवाजे, भरपूर गोष्टींचं इथे त्यांनी छोटंसं एक्झिबिशन टाईपच म्हणता येईल केलेलं आहे. इथून आपल्याला त्या लिफ्टच्या क्यूमध्ये जाईपर्यंत हे सर्व आपण पाहत लिफ्टच्या क्यूपर्यंत जाऊ शकतो. पहा इथे सगळं छोटं सगळ्या गोष्टी. त्यांनी जागेमध्ये भरपूर काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. UAEची संस्कृती, सगळ्या गोष्टी आहेत तिथे. तुम्ही पाहू शकता. बघा इथे अभ्यासासाठी कसं, म्हणजे काही त्यांनी फोटोज आणि घरांच्या संरचना दाखवल्या आहेत. इथे बघा ही छोटी ट्रंक, ही वरची जी ट्रंक आहे ना ती माझ्या आईकडे पण होती. मसाल्यांचे पदार्थ अजून पण दुबईला गेल्यानंतर मसाल्याचे पदार्थ पाहायला भेटतात आपल्याला. तुम्ही पाहू शकता इथे एक स्क्रीन आहे, त्याच्यावर हात असा फिरवल्यानंतर त्यांचे घडामोडी आहेत. म्हणजे ठराविक 1975, 78 अशा काही सालामध्ये जे काही घडलंय ते तिथे दिसतंय. ॲक्च्युली हा सेन्सर ह्याच्या हातामुळे काम नाही करत, याचा हात सगळीकडे फिरतोय देवाचा. तर तुम्ही पाहू शकता 1978 साली दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर ओपन झालं होतं. 1975 साली सिंधगा टनल ओपन झालं होतं. अशा काही गोष्टी आहेत ज्या तिथे त्यांनी दिलेल्या आहेत, ते तुम्ही वाचू शकता. तिथे समोर पाहतोय आपण लिफ्टसाठी क्यू आहे. तर जास्त काही क्यू नव्हती आज, तर आम्ही हे वाचून पुढे जावं म्हणून थांबलो होतो. आपण आता लिफ्टमध्ये आलेलो आहोत. हळूहळू लिफ्ट आता वर चालली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे उंची आहे दुबई फ्रेमची, हे 48 फ्लोअर्स म्हणजे 48 फ्लोअर्सची उंची आहे. तर हळूहळू वर चाललंय ते. आणि मुलं खूप एन्जॉय करत होते, कारण त्यांना बाहेरचं पण पाहायला मिळत होतं. ते तुम्ही दिसतंय तुम्हाला छोटंसं तिथे असं पिवळा हिरवा असे कलर्स दिसत आहेत पहा, छोटे. तिथे डायनोसर पार्क आहे. सो जबील पार्क, डायनोसर पार्क, फॅन्टसी पार्क हे सगळं पूर्ण इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतं. आता आपण कधीतरी जाऊया डायनोसर पार्कला. तुम्ही पाहू शकता आपण वर पोहोचलोय. आता वर पोहोचल्यानंतर बाहेर आलो. तर या मॅडमने चांगली माहिती दिली इथे आम्हाला की दुबई फ्रेममध्ये उभा राहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला सगळी जुनी दुबई दिसेल आणि उजव्या हाताला सगळी नवी दुबई दिसेल. सो ओल्ड दुबई अँड न्यू दुबई. आता ते खाली त्या उभा राहिल्या तिथे खाली तुम्ही पाहू शकता. तिथूनच आपल्याला चालायचं, त्याच्यावरून चालून पाहायचंय. तुम्ही जेव्हा त्याच्या पहिल्या काचेवर पाय देता तेव्हा तिथली लाईट बंद होऊन तुम्ही खालचं पाहू शकता. जिथून आम्ही आलो वर पहा तुम्ही. आता ते फाउंटन जवळ आम्ही थांबलो होतो बरोबर, ते फाउंटन पूर्ण दिसतंय आम्हाला आता वरून.
तर तिथे काही इन्स्ट्रक्शन्स होते की तुम्ही चालू शकता, जास्त वेळ एका ठिकाणी बसायचं नाही किंवा अशा काही इन्स्ट्रक्शन होते. चालून आपण पाहू शकतो. जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं तिथे लाईट बंद होऊन आपल्याला खाली जे आहे ते दिसत होतं. म्हणजे आपण किती उंचीवर आहे ते पाहू शकत होता. हे दोघं पाहताय तिकडे तिकडे. ही साईड तुम्हाला दिसते, ही सगळी ओल्ड मुंबई आहे. सॉरी, ओल्ड दुबई आहे. ही सगळी ओल्ड दुबई आहे त्या साईडला. छोट्या छोट्या बिल्डिंग्स आहेत पहा. हा फिरतोय अखंड इकडे तिकडे. तेव्हा आता मी तुम्हाला दाखवते, मी चालून दाखवते. ॲक्च्युली माझ्या समोरचे चालत गेले त्यामुळे ते लाईट्स चालू बंद व्हायचं हे नाही आहे. सगळं चालूच आहे सध्या. दिसतंय खालून आपल्याला कसं आहे काय ते. पाहू शकता तुम्ही. ते चालल्यानंतर लाईट चालू होते आणि आपण पुढे जाऊ शकतो. पुन्हा अजून थोडं पुढं गेलोत आम्ही. ते पूर्ण असं त्यांनी मध्ये ते ठेवलेलंच आहे. त्याच्यावर चालून तुम्ही पाहू शकता. जसं जसं तुम्ही पुढे जाईल तसं ती लाईट बंद होऊन तुम्हाला खालचं दिसू शकतं. हे ॲक्च्युली दिवसा झालेलं आहे. मी रात्रीचं पण एक केलेलं आहे असं, थोडेसे लाईट्स वगैरे ऑन झाल्यावर. पूर्ण मी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत आलेली आहे. त्या टोकापासून चालत येऊन या टोकापर्यंत आलेली आहे. पुन्हा या टोकापासून त्या टोकाला चालत चालली मी. मला तुम्हाला ते लाईट चालू असलेल्यानंतर मी तिथे गेल्यानंतर ते बंद होतंय ते दाखवायचं होतं, पण ते काही शक्य नाही आहे कारण खूप सारे लोक त्याच्यावर चालत आहेत. तर ते काही जमलं नाही मला तुम्हाला दाखवायला. तरी आज गर्दी कमी होती, म्हणजे इतर वेळेपेक्षा आज गर्दी कमी होती. जर शनिवार रविवार असं काही वार पकडून आलो असतो तर खूप गर्दी सापडली असती आम्हाला. इव्हन बाहेर पण क्यू लागले असते. तिथे एक मशीन होती ॲक्च्युली. तिथे तुम्हाला कार्ड पंच करायचं आहे. 10 दिरहम जातात तिथे कार्ड पंच करायचं आणि त्यातून एक कॉईन येतं. त्या कॉईनवर दुबई फ्रेम हे छापून असं येतं. ह्यांना कॉईन लागलं होतं आणि आद्याला पण कॉईन लागलं. त्यांना थोडा विश्वासच बसला नाही की ते कॉईन आलं. आद्याच्या वेळेस पण कार्ड पंच करत होतो आम्ही. कार्ड पंच केलं आणि पुन्हा तिला चालू करून दिलं. ती फिरते फिरवते फिरवते फिरवते. तिला पण आलं पाहतो मी. ते ह्याच्यावर छापून येतं की दुबई फ्रेम आहे, दुबई फ्रेममध्ये झालं आहे. ते कॉईन आहे आमच्याकडे, ठेवलं एक आठवण म्हणून दुबई फ्रेमची. सुंदर बघा, दुबई फ्रेम लिहिलंय त्याच्यावर. हां, पुन्हा आम्ही कॉईन दाखवतो एकमेक. तिथे मराठी फॅमिली सापडली होती आम्हाला. ते आजोबा त्यांच्यासोबत हा बोलत बोलत पुढे चालला होता. त्यांना काय बोलतोय माहीत नाही आहे, पण त्यांच्याशी बोलत बोलत पुढे चालला होता त्यांच्यासोबतच. आम्हाला वाटलं होतं हा घाबरेल, पण नाही घाबरला. पहा ते खालचं दृश्य, तिथे फाउंटन्स वगैरे होते मगाशी. हे सनसेट पाहू शकता तुम्ही. सनसेटचे मी फोटो टाकलेत. बुर्ज खलिफा पण दिसतो तिथून. न्यू मुंबई साईड ही सगळी न्यू दुबई साईड आहे. वेलकम गाईज. आता आपण दुबई फ्रेममध्ये आहोत आणि हे वरून आपण बघत आहे ओल्ड दुबई. याचा व्हिडिओ आहे. ओल्ड दुबई वरून कशी दिसते, हे दुबई फ्रेम आणि ओल्ड दुबईमध्ये बघा. ही पूर्ण अशी ओल्ड दुबई इकडनं दिसते. हे दुबई फ्रेमची लेफ्ट साईड आहे, ही राईट साईड आहे. तर ह्या साईडला ओल्ड दुबई आपण बघत आहे. बघा ह्या साईडला मी झूम केलेला आहे. हे रोड, हे दुबईचे रोड आणि दुबईचा एक व्ह्यू आहे. अशी ओल्ड दुबई बघायची मिळते आपल्याला. मोठमोठ्या बिल्डिंग्स.
ह्या साईडला छोट्या छोट्या बिल्डिंग्स आहेत. ही आता अशा उभारलेली आहे. या व्हिडिओ काढत आहे अद्या बघा. हाय करा आता इथून. हां इथून थोडा क्लिअर व्ह्यू येत आहे. बिल्डिंग्स, रोड, जंक्शन्स, कार्स. हा पोरगा खूप एन्जॉय करत आहे इथं आणि त्याला खायला कॅडबरी पाहिजे. आता तो कॅडबरी मागत आहे. आता मी थोडं फास्ट जातो. म्हणजे फास्ट ओल्ड दुबई बघताय. ही एक गोल्ड कॉईनची मशीन आहे. याच्यामध्ये असे गोल्ड कॉईन्स आहेत आणि याची प्राईस आहे कुठं लिहिली 10 दिरहम आहे याची प्राईस. याच्यामध्ये पैसे टाकायचे 10 दिरहमचा चार्ज आणि फिरवायचा. ज्याचा लक आहे त्याला ही गोल्ड कॉईन मिळू शकते. आता आपण ही ओल्ड दुबई बघितलेली आहे. आता आम्ही दुसऱ्या साईडला जातो. तिथं आपण न्यू दुबई बघायचे. आता आपण या साईडला आलेलो आहोत, राईट साईडला. इकडनं आपण न्यू दुबई बघत आहे. हे न्यू दुबई. इकडनं बिल्डिंग्स. तुम्हाला बुरुज खलिफा पण दिसत आहे. मोठा असा व्ह्यू आहे खालचा. आता हे नवीन काय तर कन्स्ट्रक्शन चालू केलं यांनी. मे बी इथं पण काय तर येणार आहे नवीन. हे असं वरून व्ह्यू असा आहे याचा. आता बाहेरच्या लाईट चालू झाल्या त्यामुळे तुम्हाला बॉक्स 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 टाईपमध्ये लाईट चालू दिसत आहेत. बघा आता हे खेळत आहेत. आता पहा थोडा अंधार झालेला आहे आणि खाली लाईट्स वगैरे सुरू होत आहेत हळूहळू. फाउंटन चालू आहे बघा खाली. तर मी तुम्हाला म्हणलं होतं की जसं आपण थोडं उजेडात बघितलं आहे, थोड्याशा हळूहळू लाईट सुरू होत आहेत तेव्हा आपण पाहूया. कारण आता बराचसा उशीर झाला आहे. आम्ही खूप वेळ झालो वर आलो आहे. पहा सनसेट झाल्यानंतर म्हणजे जसं लाईट्स सुरू होत आहेत तसं वेगळं वेगळं दिसतं. गाड्यांची गर्दी. बुर्ज खलिफा पाहताय बघा तुम्ही. इथून बुर्ज खलिफा दिसतो. लाईट सुरू आहेत. आता आम्ही खाली चाललो आहे. लाईट्स. रोड्स पहा. तुम्ही पाहता त्या साईडला सगळी ओल्ड दुबई आहे आणि या साईडला सगळी न्यू दुबई आहे आणि मध्ये हे रोड्स आहेत. तर आम्ही येतो आता खाली. आता ही रोडकडची बाजू आहे. तर खाली गाड्या पार्क आहेत. इथेच कुठेतरी आमची गाडी पण पार्क असणार आहे. आलो आम्ही खाली. तर खाली आल्यानंतर लिफ्टच्या बाहेर आल्यावर असं इथे आहे लायटिंग्स वगैरे झाल्यात. त्याच्यानंतर इथे पुढे गेल्यानंतर
काहीतरी नवीन पाहायला मिळालं म्हणून सगळे उभे होते पाहत. ह्याच्यानंतर पण अजून एक लागलं होतं, ते पण आम्ही पाहत उभं राहिलो होतो बऱ्याच वेळ. दोघं जण म्हणजे दोन्ही मुलं पाहत होते म्हणून आम्ही उभं राहू शकलो, नाही तर हे शक्य नव्हतं की आम्ही हे उभं राहून पाहू शकू म्हणून. हे प्रत्येक वेळेस चेंज होतं ते. आता हे चालू होतं थोड्या आणि परत चेंज होऊन मे बी फ्युचर दुबई कसं आहे त्यांना दाखवायचं होतं. हे नाही, जे पुढचं जे काय ते फ्युचर दुबई त्यांना दाखवायचं आहे. वर खूप फिरलो आम्ही, त्यामुळे खूप थकलो होतो आम्ही वर फिरल्यामुळे. खूप फिरलो. पोरं आणि खूप पळापळी करत होते. मुलगा खूप पळापळी करत होता, त्याच्यामुळे मग थकलो होतो आम्ही. आम्ही निघालो होतो, पुन्हा आतमध्ये आलो आम्ही. ॲक्च्युली झाल्यावर आम्ही निघालो होतो. हे पहा, फ्युचर दुबई मे बी हे दाखवायचं होतं त्यांना. तर इथे पूर्ण तेच आहे. मे बी त्यांचे विजन्स असू शकतात, खूप सारे विजन्स असू शकतात. बघा इथे बऱ्याचशा गोष्टी आत्ता आहेत आणि काही गोष्टी नाही आहेत. मे बी ते सगळे त्यांचे विजन्स आहेत, त्यांना हे करायचं आहे. फ्युचर दुबई असू शकते. किती सुंदर वाटतंय ते पाहायला, पण किती सुंदर वाटतंय की आपण अशा ठिकाणी आपल्याला राहता येईल. जरी असं झालं तरी किती सुंदर आहे. ते बुर्ज अल अरब आहे जे आहे तिथे. स्मार्ट ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स. हे ॲक्च्युली बोलून कळणाऱ्यातलं नाही आहे, तुम्हाला हे पाहावं लागेल. इथे येऊन तुम्ही पाहू शकता. जेव्हा कधी तुम्ही दुबईला याल तुम्ही हे नक्की पहा. तिथून बाहेर पडल्यानंतर हा असा व्ह्यू होता. इथे दुबई फ्रेम संपलेलं. सो आमचं फायनल दुबई फ्रेम पाहून झालं, आम्ही खाली येतो आता.